ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे अधिक मासमधील दुसरा दिवस आणि आज आपण बघणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय दुसरा. ही कथा पठण केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणते शौनकादिकासी. आता एका पुढील कथेसे काय कारणे राजा परीक्षितासी जाणे झाले वनांतरा. त्याचे हातून एका ऋषींचा झाला होता अपराध. अवमानाचा ऋषीने राजास सर्पदंशाचा दिला शाप भयानक. सप्तदिनाचे उरे आयुष्यमान आता केवळ उरले जाणून. साधा वया आत्मकल्याण आला राजा वनांतरा. भाग्य परीक्षितासी सद्गुरु शुकरूपी लाभला थोरू. तेने केला त्याचा उद्धारू कथा भागवत सांगून. तेथ मजला परम भाग्याने श्रवणी पडली अमृतवाणी. भागवताची कथा कल्याणी जी का जीव धारक. तव श्रोते म्हणती सुता लागून तुम्ही चतुर करण्या संभाषण. एकवी आम्हा हरिपुराण जे ज्ञाताची व्यासकृपे. जे व्यासमुखीचे वचन तुवा केले हित कर श्रवण. तोच भाग करी निवेदन अन्य नको पाल्हाळ. मग सूत म्हणे परमानंदे एकले कथा कृपा प्रसादे. ती सांगतो परममोदे सदर भारे श्रवणास. एकदा देवर्षी नारद मुनी गेले असता बद्रिका म्हणे. भेट नर नारायणाची घेऊन करती सुख संवाद. नारद करीत स्तुती स्तवना म्हणती अहोजी नारायणा. तुम्ही स्वयं सिद्ध असताना काय कारण तपाचे. तुम्हीच असता सत्याचे निर्माते पालन करता सत्यव्रते. आत्मरूपे जे सत्य ते सत्य साक्षी नारायण. तुम्ही असता स्वयं परमेश्वर तुम्ही शरणागताचे तारणहार. मग हा का श्रम व्यापार तपाचे असे चालला. तव नारदासी सांगती नारायण ज्येष्ठांचे कनिष्ठ अनुकरण. करती जगी ज्ञात असून काय प्रश्न तू करसे. शब्दानुसार ज्याची कृती त्यास जग मान्य करते. म्हणून आचरण आधी पुढती करावा बोध जनासी. तव नारद नारायणासी म्हणते सत्ययुगी त्या होती ख्याती. एकाचे तप दुसऱ्या प्रती होत होते फलदाते. परी आता कलियुग हे आले. इथले नियम असती वेगळे ज्याला त्याला स्वकर्माची फळे येत मिळती भोगावया. लोक गुंतले कलियुगात त्या विषय वासने मोहमायेच्या गर्तेत जीव आहे अडकला. कलियुगी तो मनुष्य प्राणी दुःख अपार भोगे जीवनी. येथ नाही सुखी कोणी जो तो असे ग्रासला. न घडे हातूनी धर्माचरण न घडे ईश्वर पूजा भजन. केसे वावे पापक्षालन पदरी पुण्य पडावे. या कारणे उपाय काही असेल तरी तो सांगा पाही. अन्य इच्छा मनी नाही धरली असे नारायण. तुम्ही होणे उपकारक जे जीवा कारणे हितकारक. पापनाशक पुण्यवर्धक सांगा काही मार्ग तो. तरी सांगावी ऐसी कथा जी भक्ती मार्गदर्शकता. ठरेल लोकोपकारा करता ऐकण्याती आतुरमी. ब्रह्मसुताची एकोणी विनंती नारायण ऋषी हर्षित होती. म्हणती तुझी परोपकार वृत्ती प्रेरक माझ्या निवेदना. करती प्रारंभ निवेदनास नारायण ऋषी नारदास. सांगती कथा अमृत रस भरलेली जीवोद्धारक. नारायण ऋषी म्हणती ब्रह्मसुता आठविता त्या श्रीहरी चित्ता. करिता श्रवणाती हरी कथा होय उद्धार जीवांचा. धन्य ते गोकुळ वृंदावन जेत खेळला वसुदेव नंदन. आणिक गोप गोपिका जाण केल्या त्याने पावन त्या. श्यामल सुंदर मूर्त साजिरी अधरावरती असे बासरी. मोरपिसांचा मुकुट शिरी हरी सावळा तो छान. तेने केल्या असंख्य लीला आपले शत्रू मारिले वेळोवेळा. गोपिका त्या भुलविल्या रासलीला करुनिया. आपल्या रूप आणि ध्यानाचे आकर्षण लाविले दर्शनाचे. पुरविले चोज भाविकांचे नाना प्रकारे सुखवून. ते श्रीकृष्ण रूप सगुण रोकडे चित्ताकरण लावी स्वतःकडे. त्याने सकलांसी केले बेडे आकर्षित करून या. त्या श्रीकृष्णाचे अद्भुत चरित्र व्यासे वर्णिले असे भागवतात. ते भागवत हेच बोधामृत आहे जीवास ताराय. तो श्रीहरीचा गा पुरुषोत्तम त्याचे चरित अतिउत्तम. जीवोद्धाराचे ते माध्यम श्रवणे पठणे सार्थकता. नारायण ऋषी म्हणती नारदासी तेच कृष्ण चरित्र श्रवणासी.
तो सादर भावे चित्तासी एकाग्रते करून या. हे श्रीहरी चरित्र एकता दूर सारे दुःख दारिद्र्यता. संतती संपत्ती मिळे भक्ता या श्रवण साधने. तव नारद एक प्रश्न करती, हा पुरुषोत्तम कोण विभूती? ते सांगावे मज प्रती कृपावंत होऊन या. तो नारदाचा एकूण प्रश्न क्षणिक घेत डोळे मिटून. नारायण ऋषींनी ध्यान केले पुरुषोत्तमाचे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम तेसाच कृष्ण हा पुरुषोत्तम. अधिक मास तो पुरुषोत्तम नाम पावला असे जगी. या पुरुषोत्तम मासाचे व्रताचरण करता त्याचे दैन्य दुःख तापजनांचे दूर होती ते सारे. या मासाची जी व्रते आचरिता पुण्य लाभते पाप दुःख दैन्य सरते मानवाचे कलियुगी. त्या मासाचा महिमा पुराणे ठेविला आहे लिहून. त्याचे आचरण परम कल्याणे असे जीवा उद्धारक. तवा नारद कर जोडून या म्हणती लोकोपकार कराया. त्या अधिक मासाचा महिमा या सांगा मजसी विस्तारुनी. कारण वर्षाचे मास 12 इतकेच ठाऊक मज पामरा. हा अधिक मास काय बरा जन्मला काय कारणे. त्याची झाली कशी उत्पत्ती काय कारण केसी स्थिती. कोणती व्रते या मासाती करावे जीवोद्धारक. यावे सांध्यत करा निवेदन सांगा अधिकाचे महिमान. केसे पूजा व्रताचरण पुण्यकारक तो केसा. सूत म्हणती शौनकादिकास साधूचे उदार असे मानस. तो चिंती लोक कल्याणास कृपा मेघ वर्षुनी. तेसे नारायण ऋषी बर म्हणती नारदा एक सुंदर. अधिक मासाचा महिमा थोर वर्णिला जो पुराणांतरी. या एकाच मासाचे व्रताचरण देई आचरका पुण्यदान. त्याचे सर्व क्लेश हरण होती परम भाग्याने. ती नारदा तुझ लागी कथा सांगतो तत्पर वेगी. जेणे मनुष्य सुखभोगी श्रीहरीच्या कृपेने. ती अधिक मासाची जन्मकथा केसा पुरुषोत्तम नाम धरिता. झाला कोणे भाग्ये जगता विख्यात महापुण्यमयी. ब्रहण नारदीय पुराणाचा जो कथा भाग अधिक मासाचा. नारद नारायण संवादाचा तोची येथे निवेदिला. अरुण विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस. दुसरा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. आता या अध्यायाचा आपण मराठी भावार्थ बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 2. नारायण नारद संवाद. सूत म्हणतात की ऋषीजन हो, राजा परीक्षित हा वनात का आला ते आपण पाहूया. राजा परीक्षितास 7 दिवसांत मृत्यू होण्याचा शाप मिळाला होता. पण त्या भाग्यवंत राजास शुकदेवाच्या मुखातून भागवताची जीवोद्धारक कथा श्रवणी पडली आणि त्याचा उद्धार झाला. तेव्हा श्रोते सुद्धाच म्हणतात की बाबा रे, तू चतुर संभाषण करण्यात मोठा माहीर आहेस. पण आम्हास त्या कथेची गोडी लागली आहे की जी तुला व्यासांकडून जीवाच्या उद्धारासाठी समजली आहे. तेव्हा आता अन्य पल्हाळ न करता ती कथा पुढे सांग. तेव्हा सूतजी सांगू लागले की एकदा देवर्षी नारद मुनी हे बद्रिकावनी श्री नरनारायणाची भेट घेण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी नारायणास असे विचारले की तुम्ही स्वतः परमेश्वर स्वरूप असताना तुम्ही हे तपाचरण का करता. त्यावर नारायण ऋषी म्हणाले की अरे नारदा, जे आचरण ज्येष्ठ मोठी माणसे करतात त्याचेच अनुकरण हे कनिष्ठ करतात. म्हणून ज्येष्ठांचा आचार हा आदर्श नको का. तेव्हा नारद म्हणाले की देवापूर्वी एकाने केलेल्या तपाचे फळ हे दुसऱ्याला मिळत होते. पण आता कलियुग आले आहे. इथला प्रत्येक प्राणी हा स्वकर्माच्या अधीन आहे. इथले लोक दुःखी कष्टी आहेत. त्यांच्या उद्धाराचा काही मार्ग आहे का. असल्यास तो कोणता. तुम्ही तो हितकारक पापनाशक पुण्यवर्धक असा उपाय सांगा. तेव्हा नारायण ऋषी म्हणाले की श्रीहरी कथा श्रवण हा एक उत्तम उपाय आहे. असे म्हणून नारायण ऋषी नारदास म्हणाले की सर्व पापांचा नाश करणारी जीवाच्या जन्माची सार्थकता करणारी श्रीहरी कथा श्रवण भक्ती हीच उत्तम साधना आहे. हे श्रीहरी चरित्र ऐकताच दुःख दारिद्र्यातही दूर होते. संतती संपत्ती याचा भक्तास लाभ होतो. भगवान पुरुषोत्तमाची अधिक मासातील पूजा ही सर्व फलदायक आहे. तेव्हा नारदाने हा अधिक मास म्हणजे काय, त्याची जन्मकथा काय, त्याचे महत्त्व काय हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. येथे हा श्री नरनारायण आणि नारद यांच्या सुखसंवादाचा ब्रहण नारदीय पुराण संमत अशा अधिक मास महात्म्याचा 2 अध्याय पूर्ण होतो.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.